जी बुकाळे साहेब यांचं एक स्वप्न होतं की एखादी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या नायगावच्या क्रीडा क्षेत्रामध्ये व्हायला हवी आणि ते स्वप्न मात्र पूर्ण होताना आज या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळतं। तर पॉवर प्ले असेल ना, एक ओव्हर पॉवर प्ले एक असेल ना। चला इव्हन अँड कंपनी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। वेळ भरपूर कमी आहे कारण आपला जो आजच्या दिवसातील सामना सुरू झाला पहिला, आज जवळपास 12 वाजले होते घड्याळात। लक्षात ठेवा भरपूर उशीर आहोत आपण, जवळपास 1.5 ते 2 तास आपण उशिराने चालतोय। या गोष्टीकडे जरा लक्ष द्या आणि थोडासा उशीर आला होता सकाळी, तो जो वेळ वाया गेला होता तो जरा प्लीज भरण्याचं काम करा वसई कोलीवाडा, विनंती करतो आपणास। ज्यांना स्वादिष्ट जेवण जेवायचं असेल तर नक्कीच आमच्या मायमौली आहेत त्या ठिकाणी कॅन्टीन आहे, त्या ठिकाणी आपण स्वखर्चाने जेवू शकता। लक्षात ठेवा कोळी समाजाचं जेवण हे जर जेवायचं असेल तर त्या कॅन्टीनला नक्कीच भेट द्या। अक्षय सी फूड चषक 2024 पहिलं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि लाख मोळाची स्पर्धा आपण या नायगाव कोलीवाडा क्षेत्रामध्ये खेळताना पाहतोय। आजचा दिवस गुरुवारचा दिवस मात्र आज काही प्रेक्षक वर्ग आपण कमी पाहतोय, मात्र अंतिम दिवस जो आहे या स्पर्धेचा त्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रेक्षक वर्ग नक्कीच पाहायला मिळतील कारण रविवार असल्या कारणास्तव भरपूर प्रेक्षक या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। चला 4 ओव्हरची मॅच, पहिलं षटक असेल ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि या ठिकाणी टॉप 6 जिंकला तर टॉप 6 मध्ये आपला प्रवेश निश्चित। वर्तकनगर रवी यायचंय वर, नाही सन्मान करायचा रवीचा। रवीला विनंती करतो, रवी बुंबक आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे। प्रत्येक संघाचा सन्मान हा या ठिकाणी केला जातोय, जो संघ पराभूत होईल त्या संघाचा सन्मान हा या ठिकाणी केला जाणार आहे आणि हे आपुलकी आहे आणि हे प्रेम आहे नायगावकरांचं, इतकंच मी म्हणेल। तर चला वर्तकनगर एखादा खेळाडू या, रवी आला तर चालेल। वर्तकनगर महत्वपूर्ण लढत ही आता मात्र यावेळेस ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे। एका साईडला आपण पाहतोय वसई कोलीवाडा संघ म्हणजेच I1 अँड कंपनी, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय मॅकमिलन गोविंद अँड कंपनी श्रीराम उत्तनचा संघ। जिंकणं खूप गरजेचं, टॉप 6 मध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र ही लढत आहे। या दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच 4 ओव्हरचा मॅच असेल। इथून मात्र जबरदस्त आपण जे टार्गेट मगाशी पाहिलं तर जवळजवळ ते टार्गेट सेट केलं होतं श्रीराम उत्तन या टीमनं वर्तकनगर या टीमच्या अगेन्स्ट। काय स्टार्ट, काय सुरुवात, एकदम दणक्यात सुरुवात या ठिकाणी गेली। समोरचा संघ वसई आहे आणि त्या वसई संघाला आपल्याला थांबवायचं आहे आणि तो काय स्टार्ट केला या ठिकाणी, षटकारानं मात्र आपलं अकाउंट ओपन केलं श्रीराम उत्तन या टीमनं 6। यावेळेस बदल करतायत ओपनिंग जोडीमध्ये मॅकमिलन गोविंद आणि मगाशी आपण रनवे मध्ये या ठिकाणी थोडीशी गफलत। I1 एक लेजेंडरी खेळाडू आहेत, 40+ क्रिकेट देखील I1 मोठ्या प्रमाणात खेळतायत आणि खरोखरच वसई किल्ला बंदर या परिसरामध्ये पाहायचं गेलं तर
खरोखरच एक आदर्श आहे हा खेळाडू त्या तिकडच्या खेळाडूंचा. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं. विजय आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. धावा झालेल्या फलकावर त्या 7. मात्र काय स्टार्ट दिली ऐवनच्या अगेन्स्ट. पहिला चेंडू मात्र सरळ फेकून दिला. 6 धावांसाठी विपुल यांना प्रमोट केलं गेलं. बदल कारण प्रत्येक बदल हा व्हायला हवा. मग अशा आपण ज्या खेळाडूला पाहिलं होतं ओपनिंग करताना अभिषेकला थोडासा फ्लॉप ठरला होता. पहिल्या चेंडूवर मात्र अभिषेकची विकेट गेली होती. त्यानंतर मात्र हा बदल अतिशय चांगला चेंडू. समोर आहे मॅकमिलन गोविंद. पूर्ण मॅकमिलनची ताकद काय आहे, क्षमता काय आहे आणि क्वालिटी काय आहे मॅकमिलन गोविंद यांच्या जवळ हा पूर्ण अनुभव आहे आयवन जवळ. त्यानुसार मात्र काय चेंडू हाताळला गेला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू काही प्रमाणात खाली बसला. जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेला आयवन मार्फत. यावेळेस फ्लिकचा फटका, जबरदस्त फटका. मॅकमिलन गोविंद यांच्या बॅट मधून येत आहेत या 6 धावा. थँक्यू. ऐवनच्या अगेन्स्ट मात्र ही फटकेबाजी, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पॉवर दाखवण्याचं काम करतो उत्तम संघ. आमचं नाव जरी उत्तम असलं तरी मात्र आम्ही टेनिस क्रिकेट बॉल खेळतोय उत्तम दर्जाचं हे दाखवून देताना मॅकमिलन गोविंद. अफलातून खेळी आपण पाहिली मगाशी देखील. मॅन ऑफ द मॅच गॉडसन किका ठरला होता. यावेळेस सोरकस फटका आहे अगदी साइड स्क्रीनच्या वरून. हाय तो षटकार. थँक्यू. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच जवळपास 24 धावेची इनिंग आपण पाहिली होती. 7 चेंडू आणि 24 धावा. त्याच्यामध्ये आपण 2 षटकार 2 चौकार मॅकमिलन गोविंद यांच्या बॅट मधून पाहिल्या होत्या. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात मॅकी बास झाला होता. त्यानंतर कुठेतरी मात्र स्कोरबुक थोडाफार थांबला होता. कारण या मैदानावर 90चा आकडा देखील पूर्ण करणारा हा संघ आहे उत्तमचा, हे देखील विसरता कामा नाहीये. धावा झालेल्या आहेत त्या 19. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर गॅटिंग. वेळेस बदल पाहतोय. सो बदल ओपनिंग जोडीमध्ये केला आहे श्रीराम उत्तम या टीमने. त्याप्रमाणे आपण पाहतोय तर वसई किल्ला बंदर वसई कोलीवाडा हा संघ देखील आपल्या टीम मध्ये बदल करतोय. गॅटिंग मानकर फुल ऑफ लाईन चेंडू आडव्या बॅटने चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलं जातं. डीपला प्रोडक्शन त्या ठिकाणी आहे. सिंगल इथे मिळेल, सिंगल नक्कीच मिळेल. एक अनुभवी गोलंदाज, भरपूर वर्ष सेवा देणारा हा गोलंदाज आहे वसई टीमला आणि एक जुनं नाव म्हणजे लेजेंडरी खेळाडू इतकंच म्हणू शकेल मी बॅटिंगच्या विषयी म्हणायचं गेलं तर. विथ द स्विंग अफलातून स्ट्रोक 6 धावा. मॅकमिलन गोविंद ऑन फायर. थँक्यू. मॅकीच्या बॅट मधून आपण हा 3रा षटकार भरतोय. ओव्हरऑल आतापर्यंत आपण 4 षटकार लागले गेले या इनिंग मध्ये. आणखीन एक चांगला फटका आहे ऑन साइडला, जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपला चेंडूला चांगल्या प्रकारे स्टॉप केलं गेलं. एक धाव फक्त एक धाव वर या ठिकाणी थांबवलं गेलं. धावा झालेल्या फलकावर त्या 27 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे म्हणजे एक डोक्यामध्ये नक्कीच स्कोरबोर्ड फिट केला असेल. जवळजवळ 4 ओव्हरची मॅच 60च्या पलीकडे म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 15चा असणं गरजेचं आहे समोरच्या संघाजवळ. या मानसिक स्थितीमध्ये नक्कीच खेळण्याचा प्रयत्न आहे श्रीराम उत्तम या टीमचा.
चांगला चेंडू आहे यावेळेस मात्र कदाचित ती लाईन ओळखता आली नाहीये बॅटरला त्याच्यामुळे तो चेंडू सोडून देण्याचं काम केलं गेलं मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू रुपेश कोळी आहेत स्ट्राईक पंच शशी सर आहेत स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑन जबरदस्त कॅच त्या ठिकाणी धावा झालेल्या आहेत त्या 27 आणि 27 या आकड्यावर या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाला मिस्टर विपुल गॉन थँक्यू अभिषेक न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये मात्र अप्रतिम कॅच त्या ठिकाणी जॅक्सन आहे त्या ठिकाणी आणि काय तो कॅच कॅरी केला गेला कुठेतरी या ठिकाणी ज्या वेगानं उत्तम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे त्या वेगाला कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे कारण पहिलं षटक आपण पाहिलं तब्बल पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या होत्या 19 या षटकाची देखील सुरुवात दणक्यात केली होती या सेकंड ओव्हरचा जर आपण विचार केला तर 8 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत गॅडिंग मानकरनं यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणखीन एक डॉट डिलिव्हरी एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय फलकावर धावा लागल्या जात आहेत श्रीराम उत्तन या टीमच्या 1 बाद 27 धावा थँक्यू वसई कोलीवाडा या टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना तर या टीमनं नेहमी अनेक यंगस्टर्सना प्रमोट केलंय मात्र जे त्यांचे रेग्युलर जे लेजेंडरी खेळाडू आहेत हे मी नेहमी पाहिलेत म्हणजे मी मगाशी म्हटलं ना मी आयवनचं नाव घेईल विजयचं नाव घेईल मोरेश्वर कदाचित मोरेश्वर नाहीये मोरेश्वरचं देखील मी नाव घेईल वेगवान चेंडू मात्र लाईन सोडतोय पंच बोलतायत वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय धावा झाल्या त्या 28 गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर ऑस्टन कोण विसरणार खरोखरच वसईचं ते क्रिकेट आणि खास करून किल्ले चिमाजी त्या नरवीर चिमाजी आपणच्या मैदानावर जो परफॉर्मन्स दिला होता या टीमनं क्लास इथे पंच पुन्हा एकदा बोलतायत हा एक आणखीन अवांतर चेंडू अपील मात्र त्या ठिकाणी केली गेली होती जितका वेगानं चेंडू टाकला गेला तितक्याच वेगानं ती बॅट देखील त्या ठिकाणी स्विंग केली गेली होती मात्र मला एक सामना आठवतोय उत्तनचा संघ आहे कदाचित त्यांना आठवत असेल की मला माहिती नाही मात्र अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चचं मैदान जी चर्चच्या मॅचेस होत आहेत त्या ठिकाणी खरोखरच काय कामगिरी केली होती या संघानं जवळपास मॅकी होता त्या ठिकाणी गॉडसन होता त्या ठिकाणी हा कॅच होईल का मॅकमिलन गोविंद यांचा कॅच आहे सोडणार नाहीयेत महत्वपूर्ण विकेट बहुमूल्य विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय मिस्टर ऑस्टन थँक्यू अनिकेत बेंडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र महत्वपूर्ण विकेट कारण या विकेटची नक्कीच नितांत गरज होती खास करून मॅकीची विकेट होती आणि या मैदानाच्या विषयी मी माहिती दिली होती की ओव्हरऑलच्या बहुतांश मॅचेस या मैदानावर आतापर्यंत पार पडलेत कागदोपत्री जर म्हणायचं गेलं तर मॅकीनं चांगल्या इनिंग
या मैदानावर नेहमी साकारल्यात. मागची इनिंग मॅकीची आपण पाहिली तर 24 धावेची. या इनिंगच्या विषयी मॅकीच्या बद्दल म्हणायचं गेलं तर ही इनिंग देखील मॅकीची आपण 18 धावांची पाहिली. जबरदस्त फटका यावेळेस टायमिंग सोबत चेंडूला पाठवून दिलं. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. मात्र काय कॅच, जबरदस्त कॅच फ्रँकीचा. विकेट खूप मौल्यवान होती. इथे पुन्हा एकदा वेगवान चेंडू पंच बोलतायत शशी सर. व्हाईटचा इशारा. आज मात्र वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न वारंवार करतोय. मात्र कुठेतरी ऑस्टन मात्र आपली लाईन सोडतोय. 3 अतिरिक्त धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. एक षटकार. धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या आहेत त्या 36-36. ऑन साइड ऑफ साइडला चांगला फटका. डीप लॉंग ऑफ गॅप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. मात्र चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. हाय तोय चौकार. थँक्यू. धाव संख्या 40. मात्र मॅच होईल. धावा किती आहे उद्या, 60 उद्या, 70 उद्या, मात्र ही मॅच रंगणार, मॅच बनणार इतकं मात्र निश्चित. दोन्ही जे संघ आहेत. हा मिस्टर स्टोक आहे, हा मिस्टर स्टोक आहे. मात्र कॅच कोण घेणार. मात्र या ठिकाणी हा कॅच मात्र सुटला जातोय. एक संधी निर्माण केली होती त्या ठिकाणी, मात्र त्या संधीचं सोनं करता आला नाहीये. गॅटिंगच आहेत म्हणून त्या ठिकाणी एक सोपा कॅच त्या ठिकाणी सुटला गेला. हे म्हणायचं गेलं ना तर यंग मुलगा नक्कीच म्हणेन की हा गुलाबजामुन होता, तो सुटला गेला. इतका हा सोपा कॅच मात्र प्रयत्न केला होता गॅटिंगनं. मात्र अनिकेतचा तो कॅच होता. एक षटकार, एक चौकार अनिकेतच्या बॅटमधून आले होते आणि महत्वपूर्ण विकेट होती ती देखील. पुलचा फटका आहे. डीपला प्रोडक्शन आहे, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. चुकी तर मुळीच होणार नाहीये. एक संधी दिली होती, दुसरी संधी मुळीच मिळणार नाहीये. फलंदाज बाद. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या म्हणजेच 42. बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये गॉडसन किक्का. कारण खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. श्रीराम उत्तन या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं शेवटपर्यंत खोलवर बॅटिंग ऑर्डर आहे. प्रत्येक खेळाडू मौल्यवान आहे श्रीराम उत्तन या टीम मधला, लक्षात ठेवा. धावा झाल्यात फलकावर त्या 42 धावा. फुल ऑफ लेंथ यावेळेस फटका फसतोय. डीपला प्रोडक्शन फिल्डर आहे त्या ठिकाणी. आणखीन एक कॅच बॅक टू बॅक. 2 धक्के देतोय ऑस्टन, ते म्हणजे श्रीराम उत्तन या टीमला. यावेळेस गॉडसन किक्का आला आणि गॉडसन किक्का मात्र निघून गेला डगआउट रिझर्व मध्ये. गॉन. थँक्यू. डीचे 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या फलकावर झाली आहे ती 42 धावाने. आतापर्यंत 4 विकेट गेल्या आहेत. मात्र अप्रतिम गोलंदाजी ऑस्टनचं नक्कीच कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर सफलता, त्यानंतर षटकार, चौकार आणि त्यानंतर मात्र जवळपास 2 विकेट. म्हणजे धावा खर्च केल्यात ऑस्टननं. षटक क्रमांक 3 12 धावा आणि 3 विकेट 15 धावा माफ करा आणि जवळपास 3 विकेट
प्राप्त केले आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण या ठिकाणी पाहतो या फ्रँकी या गोलंदाजाला. एक जबरदस्त बेस्ट ऑलराऊंडर मी म्हणेल वसई कोलीवाडा या टीम मधील. कारण जी खास करून जी प्रीमियर लीग झाली होती त्या प्रीमियर लीग मध्ये मी खास करून फ्रँकीला ओपनर म्हणून पाहिलं होतं. व्हाईटचा इशारा पंचाचा आणि काय ती इनिंग त्या प्रीमियर लीग मध्ये साकारली होती. आणि एक आणखीन सांगायचं गेलं वसई कोलीवाडा या टीमच्या विषयी तर प्रेक्षकांची गर्दी इतकी असते तिथे कुठलीही स्पर्धा असू द्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी असते. पुलचा फटका मात्र मागे प्रोडक्शन आहे. जबरदस्त कॅच. हा बसतोय 5वा धक्का श्रीराम उत्तन या टीमला. थँक्यू. सुरुवात काय केली होती श्रीराम उत्तन टीमनं दणक्यात. पहिलं षटक जर आपण पाहिलं ना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं तब्बल त्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या ते 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा आल्या त्या 8. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर 15 धावा. म्हणजे एक प्रकारे इतकंच म्हणेल मी की आता येताना उत्तम संघ कसा आला की मला माहिती नाही. भरती होती की ओटी होती? ओटी होती. म्हणजे कुठेतरी त्या ओटीवर संघर्ष करून त्या ओटीच्या बाजूनं आज उत्तम संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. लक्षात ठेवा नेहमी या परिसरामध्ये मॅचेस असतात तर त्यावेळेस बोटीचा प्रवास हा संघ नेहमी करतोय. धावा झाल्या त्या फलकावर त्या 43 धावा. त्यावेळेस पंच बोलतायत रुपेश कोळी. व्हाईटचा इशारा. अवंतर धाव या ठिकाणी दिली जात आहे. 44 धाव फलकावर. एक टार्गेट कदाचित कारण ज्या वेगानं खेळी सुरू केली होती उत्तम संघानं मी म्हटलं होतं की जवळपास 60 ते 70 धावा. यावेळेस जबरदस्त फटका आहे. इथे मात्र नक्कीच ते लहान मुलं आहेत ती एन्जॉय करतील या फटक्यासाठी. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. चला फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम कॅप्टन आणि महाड 11 मालाड. चला टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. महाड 11 आणि फ्रेंड्स मीरा रोड टीम नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे. जबरदस्त फटका. 6 धावेचा तो फटका. फुल ऑफ लेंथ मात्र स्क्वेअर लेग पंचांचा भीमरचा इशारा. हा जरी कॅच कॅरी केला तरी मात्र हा भीमर आहे. नो चेंडूचा इशारा. 1+1 मिळतील धावा 2 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आज मात्र बऱ्याचशा चुका कारण काही अतिरिक्त धावा या बऱ्याचशा खर्च केल्यात वसई कोलीवाडा या टीमनं. संघ पोचला गेला 52 या आकड्यावर. 52 धावा फलकावर श्रीराम उत्तन या टीमच्या. हा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे मात्र आणखीन एक चुकीचा चेंडू. व्हाईटचा इशारा. कारण फ्री हिट आहे त्याच्यामुळे फ्री माइंड न तो फटका खेळला जाईल. या ठिकाणी फ्रँकीला पूर्ण तो ही कल्पना आहे. इथे मात्र कुठेतरी बाउन्स देण्याचा प्रयत्न केला होता मात्र लाईन थोडासा भरगडतोय. जवळपास बऱ्याचशा धावा अतिरिक्त खर्च केले आहेत वसई कोलीवाडा या टीमनं. धावा झाल्या त्या 53. फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिट आहे तर सोडणार नाहीये. या फ्री हिटचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेतला होता मात्र एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये तो अडवला गेला. तो कॅच तर होताच मात्र फ्री हिट होता त्याच्यामुळे ती संधी आहे खेळाडूला पुन्हा खेळण्याची. धावा येते त्या फटक्यावर त्या 2 धावा संख्या झाली आहे ती 55. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील फुल ऑफ लाईन पुढच्या पायाला स्लाइड दिली आडव्या बॅटनं स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू चांगल्या प्रकारे टोलवला होता मात्र हा तिसरा झेल त्या ठिकाणी पकडतोय. रोनियल आहेत अप्रतिम क्षेत्ररक्षण. 3 जे कॅच रोनिलने पकडले ते मात्र क्लास अप्रतिम.
आणि दर्जेदार कॅचेस रोनेलने त्या ठिकाणी पकडल्या. फलंदाज बाद. पंचावन्न. मगाशी आपण पहिला सामना जर पाहिला असेल वसई कोलीवाडा या टीमचा 57 धावा या टीमनं दिल्या होत्या विजयासाठी, खास करून एम एस झाई या टीमला. मात्र 57 धावा पूर्ण करू दिल्या नव्हत्या वसई या टीमनं. इथे मात्र टार्गेट सेट केला आहे श्रीराम उत्तन या टीमनं. आतापर्यंत 55 धावा आहेत फलकावर. इथे स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी मात्र ही कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस केली गेली. या चेंडूवर मात्र एक सफलता मिळते. जवळपास ही विकेट आहे श्रीराम उत्तन या टीमची 6वी विकेट्स. रायनल या ठिकाणी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर प्रतीक गऱ्या. हे सुरुवातीला आपण पाहिलं तर हे खेळाडू भरपूर पुढे यायचे खेळण्यासाठी, मात्र भरपूर बदल झाला आहे. कारण आता बहुतांश गावामध्ये ज्या प्रीमियर लीग होतात त्या प्रीमियर लीग मधून देखील काही खेळाडूंची निवड होते. हे खूप कौतुकास्पद आहे. खरोखरच प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग व्हायला हव्या. जोरकस फटका, मिड विकेट क्षेत्र निवडलं गेलं आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवर येतोय हा षटकार. संघ थांबला गेला श्रीराम उत्तनचा संघ. तब्बल 61 या धाव संख्येवर आणि 62 धावा विजयासाठी वसई कोलीवाडा या टीमला. मगाशी 57 होत्या, आता करायच्या त्या 62. मगाशी 5 ओव्हरमध्ये 57 केल्या होत्या जाईच्या अगेन्स्ट. आता 4 ओव्हरमध्ये करायच्या आहेत वसई कोलीवाडा या टीमला त्या 62 धावा. चला कॉल देतोय पुन्हा एकदा. फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम कॅप्टन आणि महड टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय आपण. महड मालाड टीम कॅप्टन आला असाल तर प्लीज नाणेफेक करण्यासाठी या. आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड अब्बास बाय, चला आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. 62 धावा विजयासाठी. कशा प्रकारे या 62 धावा या 4 ओव्हरमध्ये पूर्ण केल्या जातील. ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये या इनिंग साठी. या ऐकूया आपण सुप्रीमो आवाज मिस्टर प्रमोदजी शेडगे यांना. मीरा रोड टीम कॅप्टन यायचंय आपण. मड संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. लवकरात लवकर या टॉस करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. भारत राऊत सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला, त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. 61 धावा फलकावर आणि 62 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय ते जय श्रीराम उत्तन या टीमने. आपण पाहताय ही स्पर्धा अक्षय सी फूड्स नायगाव कोळीवाडा आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2024 चा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. चला 2 बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे वेळेची दिरंगाई न करताना. एका साईडला संघ वसई कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपण करूया लगेच टॉस.
चला मर्ड टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आपण करूया टॉस. या आपण व्यासपीठावरच टॉस करूया. लगेच टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. फ्रँकी आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर रोनियल. फ्रँकी आणि रोनियल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि शशिकांतजी बोकाळे साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. टॉस बॉक्स मध्ये आमच्या व्यासपीठावर सनी बोकाळे यांना आपण पाहतायत. विशाल कोळिया आहेत. वैभव भाटकर आता नुकतेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. टॉस केला जाईल. शशी बोकाळे साहेब या स्पर्धेचे प्रणेते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. मग टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि निर्णय बॅटिंग स्वीकारले. आज त्यांनी 1 ते 1.5 तास अगोदरच ऑलरेडी आलेत. 1 ते 1.5-2 तास आणि त्यांनी पाहिलंय की बॅटिंग यावेळेला घेणं अनिवार्य आपल्या संघासाठी ठरेल. तर 62 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि फ्रँकी वाड्यासारखा एक मातब्बर खेळाडू यंदाचा हंगाम फुल फॉर्मामध्ये आणि भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गॉडसन किका गेल्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिळाली आणि विशाल कतवार यांच्या शुभ हस्ते हा योगच भेटीचा होता. पहिलाच बॉल वेगी बरोबर नियंत्रण काय आहे. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. विपुल मल्ल्याच्या हातामध्ये चेंडू ह्या वेळेला आपण पाहू शकतायत. सरळ चेंडू निघून जातोय. विपुल माल्या ह्या वेळेला आपण पाहतायत एक अप्रतिम सुपर क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अभिषेक पाटील, रायना लितूर, राकेश म्हात्रे. हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडूला स्टॉप केलं गेलं. ग्रेट विकेट किपिंग रुपेश कुळे यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. व्हाईट बॉलचा इशारा आला. रोनियल हेच दर्शवत असताना की खेळपट्टीच्या बाहेर आहे का, तर रुपेश कोळी यांनी सांगितलं की नाही, थोडंसं आतमध्ये चेंडू आपण पाहू शकलात आणि त्याचंच कारण पाहायला मिळतं. एक बेनिफिट असतं ज्यावेळेला खेळपट्टीच्या बाहेर चेंडू निघून जातो, नो बॉलचा इशारा असतो आणि त्यावेळेला फ्रीटचा सिग्नल असतो आणि चान्सेस असतात त्यावेळेला जोखीम पत्करण्याचे. शशी साटम सर एका साईडला या रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि प्राइजलेस विकेट. फ्रँकीला परतावं लागेल. रायन अली तर कोणती चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत अक्षय सी फूड्स विकेट डाऊन. थँक्यू. जॅक्सन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. बॅटिंग ॲट नंबर 3 वर. गॉडसन किका यासाठीच एक वेगळी रणनीती आपण पाहिली तर यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहत आहेत. प्रत्येक गऱ्याला थोडंसं मागे ठेवलं जातं. गॉडसन किकाला पुढे आणलं जातं. प्रत्येक गऱ्याला मध्यंतर गोलंदाजी दिली जाते. पॉवर प्लेमध्ये हा गोलंदाज बेताजा आहे आणि प्रतीक कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. लगातार दुसरी विकेट. जॅक्सन 2 बहुमूल्य विकेट यावेळेला पाहायला मिळत आहेत. बॅक टू द डगआउट. गॉन. अजय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गॉडसन किका इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत
तीन बॉलच्या समाप्तीनंतर 2 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय तो गॉडसन किका हा गोलंदाज. अजय स्ट्राइक एंडकडे आहे. न्यूमॅनिन ऑन द क्रीज. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. अजय आल्या आल्या मात्र तडाखेबंद स्ट्रोक, झन्नाटेदार षटकार, 6 धावा. थँक्यू. काय फटका खेळला होता. बॉडम हँडचा खूप चांगला वापर केला. मनगडाचा वापर करत असताना चेंडूला पाठवला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. सरळ चेंडू 6 धावन करता षटकाराला आणि तदनंतर आदून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बाउन्स मिळाला होता. नॅचरल बाउन्स एका साईडला आपण पाहू शकत नाही, तर जाणून बुजून हा बाउन्स टाकला गेला होता आपण पाहतायत. कारण 6 बॉलमध्ये प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते की एखादा तरी असा बाउन्स व्हावा. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय. आपण 15 सेकंदामध्ये लगेच रिव्ह्यू घ्या, जेणेकरून आमच्या पंचांना सुद्धा तेवढं सोपं जाईल आणि आमच्या अपडेटरला सुद्धा. तर या पण थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. वन बाउन्स. या वेळेला जरा अजय थोडासा गुडघ्यावर बॅलन्स करत झुकला होता. जर स्थिर राहिले असते तर कदाचित यावेळेला आपण पाहू शकला असता व्हाईट बॉलचा इशारा आला असता. थोडंसं गुडघ्यावर बॅलन्स करत मात्र झुकले होते आणि त्या कारणास्तव आपण पाहतायत जो परफेक्ट बाउन्स ज्याला म्हटलं जाईल, अपेक्षित बाउन्स होता. इथून जर आपण पाहिलं तर अजय एक षटकाराच्या सहाय्याने खेळी करतोय. संघाची धावसंख्या 7 रन्स वसई कोळीवाडा या टीमची. शेवटचा बॉल. यावेळेला चेंडू आपण पाहिला रुपेश कोळी वळतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. 8 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. अप्रतिम फटका चांगला आहे. सरळ समोर खेळलेत. स्टँड अँड डिलिव्हर शॉट बॅक टू द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार 6 धावा. 14 धावा फलकावर विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 48 धावांचं लक्ष असेल. 62 धावांचं टार्गेट सेट करत असताना 18 बॉल आणि विजयासाठी 48 धावा. 16च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असणार आहे, कारण क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हरू नका.
कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय काढायचं असेल तर तुम्हाला डू ऑर डाय या वेळेला जरूर खेळ करावा लागेल. हे पंच काय दर्शवत आहेत. 18 बॉल आणि 48 धावा हे सामन्याचं समीकरण. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोळीवाडा आयोजित आपण पाहत आहेत नायगाव कोळीवाडा चषक 2024. एक स्वप्न होतं शशी बोकाळे साहेबांचं की माझ्या माध्यमातून एक स्पर्धा भरवावी, त्या स्पर्धेचा क्लास हा उंचवावा. एक अगदी छोटंसं रोपटं लावलं यंदाच्या वर्षामध्ये आणि ते छोटंसं रोपटं नेक्स्ट इयरमध्ये अजून वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, परंतु शशी बोकाळे साहेब यांचं मात्र म्हणणं हेच आहे की माझी स्पर्धा ही अव्याहतपणे आणि अविरतपणे ही स्पर्धा निरंतरता राहावी. त्यासाठी काही आयोजकांकडे फार अडचणी असतात, अडचणी येतात, त्या समस्यांवर काहीतरी तोडगा असतो आणि अशा वेळेला मात्र शशी बोकाळे साहेब सक्षम आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार, आनबान शान आणि प्रणेते. 18 बॉल 48. उलटाच बॉल होता, खराब फिल्डिंग आणि त्याचा नतीजा नशिबाचा चौकार. वाईट +4 मेतील 5 धावा. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. नशिबाचा चौकार 4. संघाची धावसंख्या 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. तर या 5 धावा तर एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केलेत, म्हणजे तिथून 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 42 धावांची आवश्यकता असेल. 43 धावांची आवश्यकता. लेगबाईचा इशारा, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी सांगितलं नॉट आउट आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर यस, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. प्रतीक, तो निर्णय तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. यंदाचा IPL चा हंगाम आपण पाहिलं, पंचांच्या बाबतीमध्ये थोडंसं वादग्रस्त निर्माण भरपूर झाले. एकच बॉल आतापर्यंत आपण पाहिलं तर हाताळला गेलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रतीक गऱ्या ऑन साईडला खूप चांगला फटका सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी षटकार. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा. 36 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 36 धावा. अजय इज ऑन फायर. मॅग्निफिसंट बॅटिंग. क्लास. बॅटिंगचा दर्जा काय असतो, हाय क्वालिटी बॅटिंग कशी करावी त्याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, वेग फार होता आणि त्याकरता मात्र आपण पाहतात गॉडसन किका पुढे सरसावले गेले. कधी कधी असं वाटतं की हा नो बॉल आहे, परंतु डीप मध्ये येतो आणि अशा वेळेला रुपेश कोळी यांचं ॲक्युरेट लक्ष होतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 27 धावा. विजयासाठी 35 धाव्यांची आवश्यकता आहे. रोनियल या खेळाडूकडे सुद्धा ते स्ट्रोक आहेत, मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. गॉडसन किका आणि अगदी मॅकूच्या मधोमध चेंडू निघून जाईल. षटकार की चौकार, चौकार की षटकार आणि या वेळेला फ्लॅट 6 येईल का? शशी साडम सर अजूनपर्यंत विचारपूस करतायत तर यस डेफिनेटली षटकार. विचारपूस करणं कर्तव्य आहे. 6 धावा. थँक्यू. 33 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केले. 29 धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे.
मी म्हटलं होतं रोनियल या खेळाडूकडे सुद्धा ते स्ट्रोक आहेत, चौबाजूने खेळण्याची क्षमता आहे. त्यावेळेला हा चेंडू आपण पाहिला, प्रेशर स्पष्टपणे दिसून येतं प्रत्येक गऱ्याच्या गोलंदाजीवर. इथून व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर विशाल कतवार आम्हाला दर्शवतायत 34. 34 धावा. विजयासाठी 28 धावेची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्याकारणाने धावा तुम्हाला कराव्या लागतील. खूप चांगला फटका तर आहे. बॉडमॅनचा वापर केला. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मेल. तेवढंच उत्तम दर्जाचं फिल्डिंग निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅग्निफिसंट फिल्डिंग. एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. शेवटचा बॉल 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 27 धावेची आवश्यकता आहे. 13-27 समीकरण. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. तिथून मात्र राकेश मात्र थोडेसे फंबल झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं कव्हर केलं स्वतःला. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. 36 धावा 36. 12 बॉल आणि 26 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 13च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 62 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. 15.50चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट होता. तो आता मात्र 13 वर येऊन ठेपला गेला. म्हणजेच जो स्ट्राईक रेट, बॅटिंग ॲव्हरेज अप्रतिम पाहायला मिळाला. ऑस्टन पावकर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करतायत. पाणी प्राशन करणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलंय की टेनिस बॉल क्रिकेट अजून समाप्त झालेलं नाहीये. यंदाचा हंगाम खूप लांबणीवर जाताना पाहायला मिळतोय. मेच्या एंडिंग पर्यंत सामन्याचं स्पर्धेचं आयोजन नियोजन हे आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय. म्हणतात ना, सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि टेनिस बॉल क्रिकेट कधी संपणार नाही. ऊन वारा पाऊस काही असो परंतु आम्ही तत्पर असतो. कारण जसं जून महिन्याच्या 12 बॉल 26 जून महिन्याच्या एंडिंगला जर आपण पाहिलं तर रिमझिम पावसाला सुरुवात होते. आणि अशा या रिमझिम पावसातून मुसळधार पावसाकडे जेव्हा आपण प्रयाण करतो त्यावेळेला मुसळधार पावसामध्ये सुद्धा रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं. हे सुद्धा विसरून चालणार नाही. एक काळ असा होता की मार्चच्या एंडिंग पर्यंत आपण मॅक्झिमम एप्रिलच्या पहिल्या वीक पर्यंत क्रिकेट खेळायचो. परंतु आता असं क्रिकेट फार बदललंय की प्रचंड वेगाने वारे वाहू लागलेत टेनिस बॉल क्रिकेटचे. आणि त्यामध्ये आता प्रत्येकाचे डोळे उघडलेत ते ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट कुठच्या कुठे पोहोचले गेलं. कारण ब्रँड अँबॅसेडर सदिच्छा दूत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मात्र गल्ली क्रिकेटपासून या ग्रामीण भागातील खेळाडूंना सुद्धा प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांना सुद्धा स्टेडियम पाहण्याची संधी मिळावी, त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त व्हावी, त्यासाठी स्ट्रीट टू स्टेडियम हे स्लोगन वापरलं गेलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अजयच्या खेळीला पूर्णविराम. जी विकेट हवी होती ती विकेट मात्र मिळताना पाहायला मिळते. आणि पहिलीच विकेट मिळवण्याचा जो माणूस ठेवला होता समोर रायना लितूर, विकेट टेकर गोलंदाज. हो मी आहे, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी विकेट घेऊ शकतो. ग्रेट डिलिव्हरी, ग्रेट कॅच बाय निलेश. फलंदाज बाद. अजयच्या एक चांगल्या खेळीला अंत. गॉन. थँक्यू. आफ्टर लंच नंतर आमचे तिसरे पंच दीपेश दिंडेकर एन्जॉय करतायत, विशेष सहकार्य करतायत. त्यांची स्पर्धा सुद्धा साई स्पोर्ट्स पार पाडली. लाख मोलाची स्पर्धा होती. नेहमीच आम्हाला समालोचनाची संधी देतात. विशाल कोळी असतील, रुपेश कोळी असतील, दीपेश दिंडेकर असतील, मनमित असतील, म्हणजे हे संपूर्ण जे आपल्याला पाहायला मिळतात आयोजकाच्या भूमिकेत असतात. यस इज गॉन. विजय आले आणि तसेच परतले. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. गॉन.
थँक्यू. वेलकम बॅक. 10 बॉल आणि विजयासाठी 26 धावेची आवश्यकता. अजून मात्र सिग्नल मिळालेलं नाही आहे. 2 बॉलवर 2 विकेट, एक स्वतःच्या नावावर आणि एक सांघिक विकेट यावेळेला रनआउटच्या स्वरूपात पाहायला मिळते. या अगोदर प्रतीक गऱ्या थोडासा महागडा ठरला होता, परंतु प्रतीक गऱ्याला समजवलं खेळाडूंनी, सहकाऱ्यांनी, कारण या खेळामध्ये एकमेकांवर टीका करून चालत नाही, एकमेकांवरती बोटे दाखवून चालत नाहीत, प्रशंसा करावी लागते. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. भन्नाट वेग आणि लेंथ ऑन लाईनचा राजा म्हणून रायनल इतूर कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्यांनी जबरदस्त प्रगती केली. आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर अनेक फलंदाजांची डाळ न शिजवून देणारा हा गोलंदाज आहे. ग्रेट डिलिव्हरी. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. रोनियल, नो डाऊट अबाउट इट, एक चांगला खेळाडू, परंतु बॅट हवेत होती आणि चेंडू खालून निघून जातोय. सबमरीन डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 36 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 26 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक्सलंट बॉलिंग. तेवढाच मात्र प्रतीक गऱ्या एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत आलं नाही आणि बॅकअपसाठी मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेली. 38 रन्स. विजयासाठी 24 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहे 7 आणि वसई कोळीवाडा टीमला विजयासाठी 24 धावेची आवश्यकता आहे. अप्रतिम. खूप चांगला चेंडू आतमध्ये येणारा पाहायला मिळाला, कारण दोन्हीही वळण घेण्याची कला असणारा गोलंदाज आहे रायनल इतूर. छोट्या स्पर्धेपासून ज्याने सुरुवात केली आणि आता मात्र अगदी मोठमोठ्या स्पर्धा, ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धा सुद्धा हाताळत असताना पाहायला मिळतो. म्हणजेच तुमची प्रगती ही करणं तुम्ही थांबत नाहीत, परंतु जेव्हा एखाद्या वेळेला गोष्ट चुकीची ठरते त्यावेळेला आपण चुकी मान्य केली पाहिजे. आणि पहिलीच मॅच उमेळमानच्या मैदानात खेळले गेले. जेव्हा डेब्यू केला तेव्हा उमेळमानचं मैदान पाहायला मिळालं होतं रायनल इतूर. आणि या विभागामध्ये जर आपण पाहिलं तर ईस्ट मध्ये पहिलं पोमनच्या मैदानात ज्यांनी सुरुवात केली, जे महाराष्ट्र चषक पोमनचं, ते मात्र गजबजलं होतं. तेव्हा योहान मुंबईकर यांच्या हातामध्ये सूत्र होती. ज्यावेळेला उत्तम चौक प्रीमियर लीग पार पाडली गेल्या वर्षामध्ये, त्यावेळेला अक्षरशः डोळ्यातून अश्रू उघळले होते ते मॅकमिलन गोविंदच्या. सांगितलं मॅकमिलन गोविंदने, जर मी आज हे टेनिस बॉल क्रिकेट जग पाहू शकलो तो योहान मुंबईकरमुळे. आणि त्यांनी तेव्हा मात्र ऍक्सेप्ट सुद्धा केलं. म्हणजे ऋणी राहणं फार गरजेची गोष्ट असते. 2 शब्द असतात विशाल, एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे उपकाराची न जाण करणारा, आणि कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण हा मात्र नेहमीच आपल्या सदैव मनात ठेवणारा. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल. ऑन द राईज खेळला गेला होता. निलेश थोडेसे फंबलिंग झाले. रॉक दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि सक्सेसफुल ठरलेत. आता इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. रोनियल घातक सिद्ध होईल का? पंचांकडे दाद मागितली, पंचांनी नॉट आउट करार दिलं. 3 धावा मिळाल्या. निलेशच्या एका चुकीमुळे मात्र 3 धावा मिळू शकतात. हे क्रिकेटमध्ये आता थोडंसं ताजं उदाहरण पाहायला मिळालं. 3 धावा येत आहेत. आता मात्र इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 41. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता बॉल आहेत 5. चोवीस धावांची गरज असताना आता 21 धावेची आवश्यकता आहे 5 बॉलमध्ये. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. एका साईडला आपण पाहतायत फ्रेंड्स 11 संघ 2 करणार आहे. अप्रतिम फटका चांगला आहे. षटकार. 6 धावा. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. 6. थँक्यू. 4 बॉल 15 धावेची आवश्यकता. काय फटका खेळला होता. नजाकत भरा शॉट रोनियलच्या बॅट मधून.
आता 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेची आवश्यकता आहे. काय सामना होता, कुठे आला, कुठे निलेश थोडेसे फंबल झाले, तिथून मात्र धावा वाढल्या, धावा येताना पाहायला मिळाल्या. रोनेलला स्ट्राईक मिळाली. 4 चेंडू आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण. चार बॉल आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 4 चेंडू 15 धावा. काय सामना जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त जे गाणं लागलं रिमझिम, आणि रिमझिम पावसाला सुरुवात होत असताना SP बॉयज रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा वर्ल्ड कप म्हणून सफाळे विभागामध्ये ज्या स्पर्धेला ओळखलं जातं, अर्थात शुभमजी पाध्ये से वन मॅन शो असे वेडीचं अनमोल रत्न आणि त्यांच्याच अथक आणि कुशल नेतृत्वामुळे त्या स्पर्धेचं आयोजन हे शानदार केलं जातं. असे शुभमजी पाध्ये यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. यंदाही ती स्पर्धा 1 लाखाच्या घरामध्ये जाताना पाहायला मिळेल. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा वर्ल्ड कप म्हणून SP बॉयज ट्रॉफी कमिंग सून. 4 बॉल 15 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार. उलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय, बिटवीन द गॅप मध्ये आहे, चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट रोनियलच्या बॅट मधून. दे दनादन फलंदाजी, चौकार. 3 बॉल 11. थँक्यू. चला घाई करा, वेळ दौडू नका. 3:30 वाजून गेलेले आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. आणि प्रेक्षकांनो, शशीजी बोकाळे साहेब यांच्याकडून 200 रुपयांची कॅश प्राइज कमावण्याची ही संधी तुम्हाला प्राप्त होईल. 3 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 11 धावेची आवश्यकता आहे. चला टाइम स्पेंड करू नका प्लीज. 3 बॉल 11 धावा. 6 बॉल 24 धावेची आवश्यकता असताना 3 बॉल 11 ची मॅच. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की अशा प्रकारचा सामना होऊ शकेल. या शेवटच्या टप्प्यापर्यंत सामन्याचं चित्रीकरण बदलत असताना पाहायला मिळतंय. तीन बॉल आणि 11 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तिथून जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी पलटले. तिथून जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील का. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. पाहायचं आहे डिसिजन पेंडिंग. हृदयाची ठोके वाढणारा पुन्हा एकदा सामना. नॉट आउट सेफ आहे. इथे 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावा कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 53 रन्स. आता विजयासाठी 2 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. पाणी मैदानाच्या आतमध्ये जरूर गेलंय, परंतु जेव्हा जेव्हा पाणी जातं तेव्हा मॅच मध्ये कहाणी बदलली जाते. हे आपण सातत्याने जाणलंय. पाहायचं आहे 2 बॉल 9 धावा. तर पाणी जरूर गेलेला आहे. यंदाच्या हंगामामध्ये 5 ते 6 वेळा अशी कहाणी बदलताना सामना पाहिलेला आहे. जेव्हा जेव्हा पाणी मैदानाच्या आतमध्ये गेले त्यावेळेला कोणत्या कारणास्तव ती कहाणी बदलले जरूर आपण पाहणार आहोत या सामन्यानंतर. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश म्हात्रे उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज.
राईट मोर द विकेटने रोनियल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर पॉज जरूर घेतली गेली, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 बॉल 9. या वेळेला आपण पाहिलं जरूर एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथून जर आपण पाहिलं तर यस फलंदाज बाद. म्हणून मी म्हटलं होतं कहाणी बदलते. ज्या वेळेला तुमचा रिदम असतो तो रिदम तुमचा तुटतो आणि अशा वेळेला तुम्ही गोलंदाजाला पॉज जरा सुद्धा घेऊन चालत नाही. हा तो रिदम असतो, तुमचा मोमेंट असतो. तो जेव्हा पाणी जातं मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेला तुम्ही थकलेच जरूर, परंतु अशा वेळेला या अशा क्रुशल मोमेंटला सिच्युएशन मध्ये तुम्हाला ताबडतोड लगेच फलंदाजी करायची असते. तुम्हाला ती पॉज गोलंदाजाला जरा सुद्धा घेऊन चालत नाही. तर गोलंदाजाला ती पॉज मिळाली, गोलंदाज विचार विनिमय करतो, त्याच्याकडे वेळ राहतो आणि अशा वेळेला मात्र तो परफेक्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. म्हणजे त्याचा रिदम जो असतो तो मात्र सातत्याने तुटताना पाहायला मिळतो. परंतु इथे पुन्हा एकदा राकेश मात्र जॉईन झाला, त्याला वेळ मिळाला विचार करण्यासाठी की आता मात्र इथे पाणी मैदानाच्या आतमध्ये गेले तर डेफिनेटली आता कुठेतरी आपल्याला कहाणी बदलावी लागेल. इथे फलंदाजाला तो वेळ मिळत असतो, परंतु थोडासा कुठेतरी रिदम तो तुटतो, कारण फलंदाज लयबद्ध झालेला असतो तेव्हा तो रिदम मध्ये असतो. आता 1 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 8 धावेची आवश्यकता. अजून सामना बॅलन्सिंग म्हणता येईल का? शेवटचा बॉल आणि अशा वेळेला म्हणून मी म्हटलं होतं की आतापर्यंत मी 7व्या वेळेला पाहिलंय की कहाणी बदलले पाणी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये गेले त्यावेळेला, कारण तो तुमचा लय जो असतो तो मात्र बिखरला जातो. आणि इथे मात्र कॉंग्रॅच्युलेशन असेल जय श्रीराम उत्तन आणि त्याचप्रमाणे थँक्यू व्हेरी मच. आपण पाहत आहेत एका साईडला वसई कोळीवाडा, या रायनल इथूर मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. थँक्यू. रायनल इथूर ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. रायनल इथूर. तर शेक हँड करायला विसरू नका. ऑस्डन अँड ऑल टीम, जॅक्सन अँड ऑल टीम. चला हँडशेक करायला विसरू नका. आयव्हन अँड कंपनी. तर या आपण मॅन ऑफ द मॅच रायनल इथूर यांना देणार आहोत, स्वीकारणार आहोत. आणि रायनल इथूर ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. तर कासरवडवली टीम ही सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. प्रसाद तांडेल यांचं वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. तर मोहम्मद भाई या ठिकाणी, मोहम्मद वारेकर, काय जबरदस्त स्पर्धा पार पाडली मुस्लिम प्रीमियर लीग.